जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 14वा. अखंड ध्यान नाम. समास दुसरा. भिक्षा निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ब्राह्मणांची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. म्हणजे श्री समर्थ म्हणतायत की ब्राह्मणांच्या जीवन पद्धतीचे मुख्य लक्षण त्यांनी भिक्षा मागितली पाहिजे हे आहे. ओम भवती भिक्षाम देही या ब्रीदाचे त्यांनी रक्षण केले पाहिजे. पहा, या समासामध्ये आपण साधकाच्या उच्चतम परिपक्व अशा अखंड ध्यानावस्थेचं चिंतन करत आहोत. अखंड ध्यान म्हणजे अंतरंगात चालत असलेलं भगवंताचं अखंड नाम. ते आपल्या आचरणातून कसं व्यक्त होतं ते पाहताना आपण मागच्या समासात निस्पृहतेची काही लक्षणं अभ्यासलेली आहेत. 10वी किंवा 12वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी जशी एखादी आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स यासारख्या शाखा निवडावी लागते व त्यानुसार येणाऱ्या विषयांचाच अभ्यास करावा, तसं अखंड ध्यानाच्या अवस्थेमधील विशेष गुणांचा साधकानं सतत अभ्यास करणं, त्याचं परिशीलन करणं गरजेचं असतं. त्या दृष्टीनं निस्पृहता हा अखंड ध्यान स्थितीचा जणू आत्माच आहे. हे आपण जाणून घेतलेलंच आहे. आता त्याचा पुढचा टप्पा येतो तो म्हणजे भिक्षेचा. समर्थ सांगतायत की ब्राह्मणांची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. म्हणजे भिक्षा मागणं, भिक्षा ब्राह्मणानं मागितली पाहिजे असं समर्थ सांगतायत. ब्राह्मण म्हणजे एक विशिष्ट जात, पंथ, समुदाय असा संकुचित अर्थ इथं अभिप्रेत नाही आहे. तर ब्रह्मतत्वाला समजून घेण्याची, त्याच्याशी तद्रूप होण्याची अनिवार्य ओढ, तळमळ ज्याच्या मनामध्ये निर्माण झाली आहे असा प्रत्येक मुमुक्षू साधक म्हणजे ब्राह्मण होय. आणि त्यानं ओम भवती भिक्षांदेही अशी गर्जना करून भिक्षा मागितली पाहिजे. नव्हे तर भिक्षा मागण्याच्या पावन परंपरेचं जतन केलं पाहिजे असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. भिक्षा म्हटलं की पूर्वीच्या काळी हाती झोळी घेऊन माधुकरी मागणाऱ्या छोट्या बटूंची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. खास करून जुन्या वडीलधाऱ्या मंडळींना तर ते निश्चितच आठवत असेल. भिक्षा मागण्याची प्रथा कालओघामध्ये नष्ट होऊ लागलेली आहे. आजच्या यंत्रयुगामुळं अनेक प्रथा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जात्यावरील दळणं, ते दळत असताना म्हटल्या जाणाऱ्या अर्थपूर्ण ओव्या, लोकगीतं शहरी भागातून तर केव्हाच हद्दपार झालेली आहेत. उन्हाळ्यात घरोघरी केले जाणारे लोणची, मुरांबे, कुरडया, भातवड्या, शेवया, सांगडे, पापड यांसारखे चविष्ट पौष्टिक पदार्थ विकत आणण्यात आजची पिढी धन्यता मानू लागलेली आहे. सदा न कदा मोबाईल, TV, कम्प्युटर या डोके खुपसून बसण्याच्या सवयीमुळं जिथं घरातील व्यक्तींचे रोजचे संवादच कमी होऊ लागलेले आहेत, तिथं या जुन्या चालीरीती, परंपरा सांभाळण्याची आपण अपेक्षा तरी कशी करायची? अशा सांस्कृतिक रासात अनेक गोष्टी लुप्त होत चाललेल्या पार्श्वभूमीवर समर्थांनी सुमारे 400 वर्षापूर्वीच दिलेला ओम भवती भिक्षांदेही हे ब्रीद रक्षणाचा उपदेश किती दूरदृष्टीचा होता हे ध्यानात येईल. म्हणून ज्याचं आयुष्य हे भिक्षेवरच गेलं असे समर्थ भिक्षेची अपूर्व महती या समासातून सांगत आहेत. भिक्षेकरी कोण आणि भिकारी कोण यांच्यातला फरक आपल्याला नीट कळत नाही. मध्यान्हकाळी म्हणजे दुपारच्या समयी कुणी आपल्या दारी येऊन पोटासाठी भिक्षा मागत असेल आणि आपण त्याला
विनमुख पाठवलं तर न जाणो प्रत्यक्ष भगवंताच्या भेटीची संधी आपण होऊन घालवल्यासारखं होईल. इतकी भिक्षेची महती अपार आहे. असं केल्यानं समाजाचं नैतिक सांस्कृतिक अधःपतन तर दिसून येतच, पण ज्या उद्देशानं आपण परमार्थ करतोय त्या हेतूलाच हरताळ बसल्यासारखं किंवा हरताळ फसल्यासारखं होईल. म्हणूनच भिक्षेच्या पावन परंपरेचं जतन करण्याचा आग्रह समर्थ धरत आहेत. मग आपल्यासमोर असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की मागच्या समासात कुणापुढंही हात पसरू नयेत, लाचार होऊन कुणाचं अन्न घेऊ नये, कशानं आपण ओशाळू नये असं सांगणारे समर्थ भिक्षा मागण्याच्या रीतीचं संगोपन करायला इतक्या निश्चयानं ठामपणानं का बरं सांगत असावेत? या दोन परस्पर विरोधी भूमिका पाठोपाठच्या समासातून ते का बरं सांगत आहेत? त्यासाठी भिक्षा या पावन परंपरेचं समर्थांनी सांगितलेलं महत्त्व नीट समजून घ्यायला हवं. हा समास अभ्यासताना सर्वप्रथम भिक्षा आणि भीक या दोन संकल्पनांमधील फरक ध्यानात घ्यायला पाहिजे. भिक्षा म्हणजे भिकारी पण नव्हे, लाचारी किंवा दीन पण नव्हे, हे लक्षात ठेवावं. समर्थांना किंवा कुठल्याच संतांना सद्गुरूंना दैन्यपणानं जगणं बिलकुल मान्य नव्हतं. भीक मागणं हा देहाधिष्ठित गुणधर्म आहे, त्यात दैन्यपण आहे. दुसरं काही करता येत नसल्यामुळं किंवा कष्ट करायची तयारी नसल्यामुळं पोटाची खळगी भरण्यासाठी आयतं मागण्याची लाचारी भिकेमध्ये आहे. या उलट भिक्षा निस्पृहतेचा उत्कट आविष्कार आहे. भगवंत प्राप्तीसाठी स्वखुशीनं स्वीकारलेलं दारिद्र्य आहे. केवळ पोट भरणं हा भिक्षेचा मूळ हेतू नसतो. जो साधक केवळ भिक्षेवर अवलंबून असतो अशा साधकाची महती ती काय वर्णावी? समर्थ पुढे सांगतात, भिक्षा मागोन जो जेविला तो निराहारी बोलिला, प्रतिग्रहा वेगळा झाला. भिक्षा मागता म्हणजे जो ब्राह्मण भिक्षा मागून जेवतो तो निराहारी मानला जातो. भिक्षा मागण्यामुळे तो दानात येणाऱ्या दोषांपासून अलीस होतो. बघा, या ओवीचा अर्थ फार गहन आहे. जो मनुष्य, खास करून साधक, भिक्षा मागून पोट भरतो तो निराहारी समजावा. भिक्षा मागून पोट भरत असल्यामुळं कुणाकडून फुकट दान घेतल्याचा दोष त्याला लागत नाही, असं समर्थ सांगतायत. भिक्षा व भीक यामधील हा सूक्ष्म फरक आहे. भिकारी कदाचित मिळालेलं अन्न साठवून ठेवेल, त्यातल्या त्यात आवडीचं घेण्याचा प्रयत्न करेल, अन्नाकडं आशाळभूत नजर लावून बसेल. मात्र निस्पृहाची भिक्षा तशी नसते. निस्पृह एखाद्याकडून भिक्षा स्वीकारतो ते भगवंताचा प्रसाद म्हणून, त्याद्वारे साधनेसाठी देह जगविणं एवढाच त्याचा उद्देश असतो. त्यामुळं भिक्षा मागून जेवणारा निराहारीच असतो. जेवूनही तो न जेवल्यासारखाच असतो. भिक्षा आणि भीक यामधील आणखीन एक सूक्ष्म फरक पुढील ओवीमधून आपल्याला समर्थांनी सांगितलेला आहे, तो आपल्याला कळून येईल. संता संत जे जन तेथे कोरान्न मागोन करी भोजन, तेने केले अमृत प्राशन प्रतिदिनी. म्हणजे जो संत आणि असंत लोकांच्या जवळ कोरान्न मागून भोजन करतो त्याने रोजच्या रोज अमृत प्राशनच केले आहे असे मानावे. बघा, सज्जन आणि दुर्जन अशा दोन्ही तऱ्हेच्या लोकांकडून समत्व भावनेनं भिक्षा कशी घ्यावी याची रीतच समर्थ या ओवीमध्ये सांगत आहेत. संत असंत जिथं राहतात अशा वस्त्यांमधून कोरडी भिक्षा स्वीकारावी असं ते सांगतात. मागच्या समासात
समर्थांनी निस्पृहानं श्राद्ध, पक्ष, बारस, नवस, व्रत, उद्यापन अशा प्रसंगी उपस्थित राहू नये, तेथील अन्न ग्रहण करू नये असं सांगितलं. आणि आता तर ते आपल्याला म्हणत आहेत की सज्जन तसंच दुर्जनांच्याकडूनही भिक्षा स्वीकारावी. इथं महत्त्वाचा शब्द आहे तो कोरान्न. इथं समर्थ या ठिकाणी भिक्षेच्या स्वरूपात कोरान्न म्हणजे फक्त कोरडी भिक्षा स्वीकारायला सांगत आहेत. भिकारी कोरडं अन्न घ्यायला तयार नसतो, पण साधकानं केवळ कोरान्नच भिक्षा म्हणून स्वीकारावं. या मागचं कारण असं आहे की जेव्हा अन्न शिजवलं जातं तेव्हा ते संस्कारित होत असतं, म्हणजे ते बनवणाऱ्याच्या वासना, विचार, वृत्ती त्यात उतरतात. हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. संतांघरचं अन्न मागून खावं, कारण त्यात सात्विकता, सुसंस्कार, सद्विचार उतरलेले असतात. सज्जन दुर्जन यांनी अन्नावर संस्कार करण्याच्या आधीची अवस्था म्हणजे कोरान्न होय. कोरडी भिक्षा घेतल्यानं साधक अन्नातून संक्रमित होऊ शकणाऱ्या कुविचारांपासून, अपप्रवृत्तीपासून स्वतःचा बचाव करू शकतो. भिक्षा मागून जगणाऱ्याला समर्थांनी निराहारी म्हटलेलं आहे. यावर कुणी असं म्हणेल की भिक्षेकऱ्यानं तर कोरडी भिक्षा स्वीकारली आहे, ती तो शिजवून खाईल, मग तो निराहारी कसा? या अनुषंगानं तुलसीदासांच्या जीवनातील एक प्रसंग या ठिकाणी आपल्याला ऐकवावासा किंवा सांगावासा वाटतो. तुलसीदासांची कीर्ती महती ऐकून एकदा कोठीवर नाचगाणी करून चरितार्थ चालवणारी एक मुलगी तुलसीदासांच्या चरणी आली. त्यांनी तिला राम नामाची दीक्षा दिली आणि म्हणाले, मुली, कोठीवर बसून देह विक्रय करून पोट भरणं बरं नव्हे. त्यांच्या सांगण्यानं त्या मुलीचं मतपरिवर्तन झालं आणि थोड्याच दिवसात ती तो गाव सोडून अयोध्येला आली आणि शरयू नदीकाठी एका कुटीत राहून नाम साधना करू लागली. पुढं काही वर्षांनी तुलसीदास अयोध्येमध्ये आले. शरयू नदीमध्ये आंघोळीसाठी, स्नानासाठी जात असताना त्यांना मंजूळ स्वरातील नाममधून म्हणजे नामाची धून त्यांच्या कानावर पडली. बघतायत तो काय, काही वर्षापूर्वी ज्या कोठीवाल्या मुलीला आपण नामदीक्षा दिलेली होती तीच मुलगी अत्यंत विरक्त वृत्तीनं नाम साधना करीत असल्याचं त्यांना दिसलं. म्हणजे राम नामामध्ये दंग झालेल्या त्या साध्वीकडं पाहून त्यांना अपार आनंद वाटला. ते तिच्या कुटीमध्ये गेले. वडिलांना पाहून मुलीला आनंद व्हावा तसा तुलसीदासांना पाहून त्या स्त्रीला आनंद झाला. लगबगीनं येऊन ती त्यांच्या चरणावर पडली. डोळ्यातील अश्रूंनी गुरूंच्या चरणांचा अभिषेक झाला. त्यांना बसायला कांबळ टाकली, प्यायला पाणी दिलं. तुलसीदास नदीवर जाऊन स्नान करून येईपर्यंत त्यांना खायला देण्यासाठी म्हणून तिनं भिक्षा मागून आणलेली कणिक मळली आणि त्याच्या रोट्या करून भाजू लागली. संत तुलसीदास आणिक आटोपून कुटीत परतले. त्या ठिकाणी तिनं मोठ्या प्रेमानं केलेल्या रोट्या त्यांनी भगवंताचा प्रसाद म्हणून खाल्ल्या. या प्रसंगावर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर लिहितात की तुलसीदासांनी ते अन्न ग्रहण करताच ती मुलगी सर्वार्थानं पवित्र झाली. त्या दिवशी ती रोट्या भाजत नव्हती, तर तिचा गतकाळ हातून घडलेली कुकर्म जणू भाजून काढत होती. तुलसीदासांच्या कृपेनं तिची सारी पापं जणू जळूनच गेली होती. तेव्हा हे लक्षात ठेवावं की जेव्हा एखादा भिक्षेकरी आपल्याकडून कोरान्न भिक्षा म्हणून स्वीकारतो तेव्हा ती केवळ भिक्षा नसते, तो आपली कुकर्म पापं त्यांच्या झोळीमध्ये घेत असतो. म्हणूनच समर्थ आर्जव करतायत,
ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे, अशा या पावन परंपरेचं समर्थांनी केलेलं कौतुक आपण पुढच्या भागांमध्ये पाहणार आहोत. सध्या भिक्षा मागितली जाते ती मुंजीच्या कार्यक्रमात केवळ एक संस्कार म्हणून, ती जीवनपद्धती म्हणून कुणी स्वीकारल्याचं दिसत नाही. पारमार्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या पण समाज जीवनातून लुप्त होत चाललेल्या पवित्र अशा या परंपरेचं जतन करण्याचा आग्रह समर्थ धरत आहेत. त्या मागचं कारण असं आहे की भिक्षा मागणं हे निस्पृहतेचं एक उत्कृष्ट लक्षण आहे. भिक्षेद्वारे साधकाच्या अंतरंगात मोठी क्रांती घडून येते आणि त्या योगे तो ब्रह्मस्वरूपाशी तदाकार होऊ शकतो. त्यामुळं साधकाच्या दृष्टीनं भिक्षेचं महत्त्व सांगताना समर्थ एका संस्कृत श्लोकाचा आधार घेतात. भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रह असंतो वापी संतो वा सोमपान दिने दिने उत्तरगीता. अर्थात भिक्षा मागून पोट भरणारा मिताहारी निराहारी असतो. भिक्षा घेणं म्हणजे दान स्वीकारणं नव्हे. सज्जन किंवा दुर्जनानं घातलेल्या कोरड्या भिक्षेनं पोट भरणं म्हणजे रोज सोमपान करण्याचं पुण्य होय. भिक्षा दररोज अमृतप्राशन केल्याचा आनंद मिळवून देते. सोम वृक्षापासून तयार केलेला विशिष्ट रस म्हणजे सोमरस असा शास्त्रामध्ये उल्लेख आहे. आयुर्वेदामध्येही सोमरसाला महत्त्वाचं स्थान आहे. सोमरस म्हणजे धुंदी आणणारं मादक द्रव्य नव्हे. सोमरस पानानंतर जशी एका विलक्षण आनंदाची अनुभूती होते तशीच अनुभूती भिक्षेमुळं साधकाला मिळते. म्हणूनच समर्थांनी भिक्षेला सोमपानाच्या बरोबरीचा दर्जा दिलेला आहे. जो निस्पृह भिक्षा मागून गुजराण करतो तो प्रतिदिनी अमृतप्राशन करत असतो. इतकं भिक्षेचं स्थान उच्च कोटीतील आहे. ऐसा भिक्षेचा महिमा भिक्षा माने सर्वोत्तमा, ईश्वराचा अगाध महिमा तोही भिक्षा मागे. म्हणजे भिक्षेचा महिमा असा आहे की ईश्वरालाही भिक्षा मागणे मान्य आहे. ईश्वराचा महिमा अगाध असून तोही भिक्षा मागतो. पहा, भिक्षेचा महिमा खरोखरीच अगाध आहे. सर्वोत्तम अशा ईश्वराला अर्थातच महादेवाला देखील भिक्षा आवडते. शंकराचं जीवन भिक्षेवरच अवलंबून असतं. महादेवाशी विवाह व्हावा म्हणून पार्वतीनं जेव्हा मोठं तप केलं तेव्हा तिची परीक्षा घेण्यासाठी सप्तर्षी तिथं आले. त्यांनी पार्वतीला तप करण्यामागचा उद्देश विचारला. तेव्हा तिनं महादेवाशी विवाह करण्याचा मानस बोलून दाखवला. तेव्हा सप्तर्षी तिला सांगू लागले, तो भिक्षेकरी जो स्वतःच भिक्षेवर जगतो तो तुला काय सुख देणार? त्या अमंगल वेशधारी संन्यासाशी लग्न करण्याच्या उद्देशानं तू एवढं उग्र तप करत आहेस आणि तेही कोणाच्या सल्ल्यानं? ज्या नारदांच्या उपदेशानं दक्षपुत्र वनात गेले आणि परतून आलेच नाहीत अशा नारद मुनींच्या सल्ल्यानं. सप्तर्षींनी महादेवाची अशी हेटाळणी जरी केली असली तरी पार्वतीला त्यामध्ये शंकराचं पावित्र्यच जाणवत होतं. ते सांगत असलेले महादेवाचं एक एक लक्षण जणू तिला अंतरंगात एक विलक्षण आनंद देत होतं. अशा शंकरांचं वर्णन करताना पहिलाच शब्द आला आहे तो म्हणजे भिक्षाहारी. भिक्षेवर जगणारा सर्वोत्तमाचा दास देखील भिक्षेची पावन परंपरा साधन मार्गात असताना सांभाळत असतो. भगवान शंकरा इतकीच भिक्षेची परंपराही सनातन आहे. या परंपरेमध्ये जे जे सद्गुरू तत्त्व म्हणून प्रगटलं त्या सर्वांनी भिक्षेचा अवलंब केल्याचं दिसून येतं. समर्थांच्या जीवनातील हा प्रसंग बहुतेकांना ठाऊकच असेल. चाफळचा रामनवमीचा उत्सव अगदी 2-3 दिवसावर येऊन ठेपला होता. दरवर्षी शिवाजी महाराजांकडून
उत्सवासाठी येणारा सीता त्यावेळी मात्र काही कारणामुळं अजूनही आलेला नव्हता. कसं होणार याची विवंचना सर्वांना लागून राहिली. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होती. त्या रात्री उन्मनी अवस्थेत समर्थांनी मनाच्या श्लोकांची रचना केली. कल्याण स्वामींनी त्वरेनं ते लिहून काढून त्याच्या प्रती बनवल्या. प्रत्येक रामदासीसोबत एक प्रत दिली आणि भिक्षेसाठी आजूबाजूच्या गावांमध्ये पाठवून दिली. दारासमोर उभं राहून रामदासींनं एक श्लोक धीर गंभीर खड्या आवाजात म्हणावा. मिळेल ती कोरडी भिक्षा झोळीत घेऊन पुढच्या दारी जावं. पुढचा श्लोक म्हणावा. बघता बघता उत्सवाला पुरून उरेल इतका शिदा त्यावर्षी भिक्षेतून जमा झाला. आजही सज्जनगडावरील रामदासींची भिक्षा फेरी वेगवेगळ्या स्थानी भिक्षा गोळा करण्यासाठी जात असते. सारांश म्हणजे सद्गुरू तत्व देखील पावन भिक्षा पद्धतीचं पाईक असतं, पुरस्कारकृत असतं. आपल्याला भिक्षा मागणं जमत नाही कारण निस्पृहता आपल्या अंगी अजून बांधलेलीच नाही. थोडा विचार करा. आपण जीवनात खरं तर भीकच मागत असतो. भिक्षा आणि भीक यातील फरक आपण मागच्या भागात जाणून घेतलाय. एक सुंदर भजन आहे. दाता एक राम भिकारी सारी दुनिया. प्रत्येकजण भीकच तर मागतोय. आपल्याला त्याची जाणीव नसते इतकंच. पैसे मिळावेत या आशेनंच आपण नोकरीधंदा करतो ना. छोटा मोठा व्यवसाय करून प्रसंगी लांडीलबाडी करून समोरच्यांकडून पैसे उकळायचे. असं करणं म्हणजेही भीक मागणंच होय. कारण इथं पैसा मिळवण्यासाठी स्वार्थापायी अनेकदा लाचारी पत्करावी लागते. त्यामुळं दाता एकच आहे, राम, आणि आपण सारे भिकारीच आहोत. ढोंगामुळं किंवा अभिमानामुळं आपल्याला ते उमगत नाही. भिक्षा आपल्याला निस्पृहता शिकवते. भिक्षेमुळे सत्यास सामोरं जाण्याचं धाडस अंगी निर्माण होतं. हे भगवंता, आजपर्यंत तू जे दिलंस ते सारं काही तुझा प्रसादच होता. अहंकारवश ते मी माझं कर्तृत्व समजत होतो. स्वकष्टानं मिळवलंय असं समजत होतो. पण दाता तू आहेस हे मी विसरलोयच. तू देतोयस, मग कुणापुढं भिक्षा मागताना मी लाज का बाळगायची? अशा भावनेतून आम्ही काय कुणाचे खातो रे? तो राम आम्हाला देतो रे, हा सार्थ अभिमान निर्माण होतो. असा हा दाता राम माझ्या जीवनाचा एकमेव आधार आहे आणि त्याच्या कृपेनं मिळणारी भिक्षा मी घेतोय. या भावनेतूनच निस्पृहता अंगी दृढ होते. निस्पृहता नसेल तर लोकांसमोर ओम भवती भिक्षाम देही असं म्हणत भिक्षेसाठी झोळी कशी पसरायची या विचारानं आपल्याला भांबावून जायला होतं. भिक्षेमुळं आणखी एक चांगली गोष्ट घडते, ती म्हणजे भिक्षा आपल्यातील अहंकार ठेचण्यास मदत करते. अहंकाराच्या ज्या नक्षीदार झुली घालून आपण भीक मागत आहोत त्या झुली फेकून देऊन प्रत्यक्ष रामरायाकडून भिक्षा घेत आहोत. या भावनेनं निस्पृहता अंगी चांगली मुरू लागते. भिक्षेमुळं परमार्थाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आणि आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी साधकाच्या जीवनात आपसुकच घडून येतात. समर्थ पुढे लिहितात, दत्त गोरक्ष आदी करुणी सिद्ध भिक्षा मागती जनी निस्पृहता भिक्षेपासून प्रगट होय. म्हणजे श्रीदत्त गोरक्ष आदी सिद्ध ही लोकांमध्ये भिक्षा मागतात. भिक्षेमुळे भिक्षा मागणाऱ्याची निस्पृहताच प्रगट होत असते. पहा, श्रीदत्त, गोरखनाथ यांसारख्या सिद्ध पुरुषांनी देखील भिक्षा पद्धत अवलंबली होती. भिक्षेतून अंगी निस्पृहता येते. रामाच्या आधाराची खात्री वाटते. प्रपंचात राहून आपण भीकच मागत होतो.
याची स्पष्ट जाणीव होते. त्यातूनच निस्पृहतेला आणखीन धार चढते. ती सतेज होते. पूर्वी वार लावून जेवण्याची पद्धत होती. गरीब होतकरू मुलं ठराविक दिवशी ठराविक घरी जेवायला जात. त्या काळचे तुटपुंजे पगार असणारे बरेचसे शिक्षक देखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आपल्या घासातील घास देऊन त्यांचं शिक्षण अर्धवट राहणार नाही याची काळजी घेत. ही देखील एक सुंदर परंपरा आता नष्ट होऊ लागलेली आहे. वार लावून जेवायला जाणं, एखाद्याच्या घरी जाऊन जेवणं असा काही भिक्षेला पर्याय असू शकतो का? काही अशी शंका आपल्या मनात येणार याची जणू समर्थांना खात्रीच होती. म्हणूनच त्यांनी सांगून ठेवले, वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला, तैसेच नित्यावळीला स्वतंत्रता कैची. म्हणजे वार लावून बैसला म्हणजे वार लावून जेवतो तो पराधीन होतो, त्याप्रमाणे तो नित्य एखाद्याच्या घरी नियमाने जेवतो, त्याला स्वतंत्रता कुठली? बघा, वार लावून जेवणं, एखाद्याच्या घरी रोज जेवणं यामध्ये फरक आहे, पराधीनता आहे. तसं केल्यानं भिक्षेमधून जी निस्पृहता अंगी बाणायची आहे ते होणारच नाही. अजून एक पर्याय त्याला असू शकतो, तो म्हणजे रोज भिक्षा मागण्याऐवजी आठवडाभरासाठी लागणारा शिधा एकदमच भिक्षेतून गोळा केला तर समर्थांचा महंत कोणत्याही आसक्तीत न अडकणारा असतो. मनुष्य त्याला लागणारं धान्य गोदामात साठवून ठेवतो. किडामुंगी सुद्धा त्याच्या अन्नाची साठवणूक करतातच ना. मग निस्पृहानं भिक्षा मागून आणलेलं कोरान्न जर साठवून ठेवलं तर त्यात चुकीचं ते काय? यावर समर्थांचं सांगणं असं आहे की 8 दिवसा धान्य मिळविले तरी ते कंटाळवाणे झाले, प्राणी एकाएकी चेवले नित्य नूतनतेपासूनी. म्हणजे 8 दिवसांनी एकदाच धान्य मिळवले तर ते कंटाळवाणे होते. नित्य नूतनतेच्या लाभापासून त्या व्यक्ती वंचित होतात. संचय म्हणजे साठवणूक करण्याची वृत्ती निस्पृहतेला मारक आहे. आठवडाभरासाठी एकदम मागून आणण्याची भिक्षा पद्धत कंटाळवाणी होते, कारण रोज भिक्षा मागताना जे नाविन्य असतं ते नाहीसं होतं. सद्गुरू म्हणायचे, प्रापंचिकाकडं 3 दिवस पुरेल इतकं धान्य असेल किंवा संन्याशाकडं 1 दिवस पुरेल इतकं अन्न असेल तर त्यांनी स्वतःला श्रीमंत समजावं. ऐहिक डामडौलापेक्षा आंतरिक वैभव देऊ करणाऱ्या भिक्षेविषयीचे समर्थांचे आणखीन कोणते विचार आहेत हे पाहणं मोठं रंजक असं ठरणार आहे. भिक्षा आणि निस्पृहता यांचा अन्योन्य संबंध कसा असतो याचं समर्पक चिंतन आपण गेल्या भागात पाहिलेलं आहे. आता भिक्षा मागताना एका साधकाची महंताची भूमिका कशी असावी, त्याची वर्तणूक कशी असावी याचं विवेचन समर्थ करत आहेत. भिक्षा पद्धतीविषयी साधकाच्या उत्तम पुरुषाच्या मनामध्ये काही प्रश्न उद्भवू शकतात. समर्थ पुढे सांगतात, नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे. श्लाघ्यवाने म्हणजे नित्य नूतन ठिकाणी, नवीन ठिकाणी हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरच भिक्षा मागणे हे प्रशंसनीय ठरते. अखंड भिक्षेचा अभ्यास, तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश. भुवनत्रय म्हणजे जो नेहमीच भिक्षा मागून जेवतो त्याला कुठलाही देश फारका वाटत नाही. त्रिभुवनात तो कुठेही गेला तरी जिकडे तिकडे त्याला स्वदेशच वाटतो. पहा, समर्थांना असं म्हणायचं आहे की एखादा पाहुणा दररोजच जर घरी यायला लागला तर त्याचा पहिल्या दिवशी जसा पाहुणचार आपण करतो तसा तो नंतर करत नाही.
त्याच्या येण्याचं अप्रूप न उरल्यानं पाहुणचाराला उतरती कळा लागते. तसंच दररोज एकाच ठिकाणच्या घरात साधक भिक्षा मागू लागला तर कदाचित त्याला रोष पत्करावा लागू शकतो. त्यामुळं भिक्षा मागण्यात तो कुरकुर करतो. हे टाळण्यासाठीच समर्थ नवनवीन ठिकाणी हिंडण्याचा, उदंड प्रवास करण्याचा उपदेश करतायत. त्यामुळे भिक्षाकरेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडतो. तो क्रांती घडवून आणू शकतो. समर्थांचा भिक्षेकरी केवळ उदरभरणासाठी भिक्षा मागत नसतो, तर भिक्षा मागत असताना तो समाजाचं अगदी जवळून निरीक्षण देखील करत असतो. समाज मनाला शिकवित असतो, शिस्त लावत असतो. त्यासाठी समाज जीवनाचा बारकाईनं अभ्यास देखील तो करत असतो. आज विविध विषयांवर जनमत चाचणी घेतली जाते, सर्वेक्षण केलं जातं. जितक्या जास्त लोकांपर्यंत ते सर्वेक्षण पोहोचेल तितकं ते अधिक परिणामकारक ठरतं. त्यातील अंदाज अचूक ठरू शकतात. सुमारे 350-400 वर्षापूर्वी समर्थांच्या भिक्षेकऱ्याचं कामही जणू आताच्या सर्वेक्षणासारखंच होतं. त्या काळी महाराष्ट्रात यवनांचं प्राबल्य होतं. त्यांच्या अत्याचारानं रयत त्रासून गेलेली होती. अशा वेळी समाज मनाला उभारी देणं, लोकांच्या मनातील अज्ञानाचे मळब दूर करून त्यांच्यात स्वराज्याचं स्फुल्लिंग चेतविणं, मजबूत संघटनासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. ही कामं रामदासींनी भिक्षेच्या आधारे लीलया केली. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापनेचं स्वप्न जेव्हा सत्यात उतरू लागलं तेव्हा कित्येक रामदासींच्या मार्फत जिगरबाज मावळ्यांना एकत्र करून त्यांची संघटित ताकद समर्थांनी छत्रपतींच्या मागं उभं केली. तुम्हाला शिवरायांच्या रूपात राजा मिळाला, तो मिळालेला आहे, तेव्हा तुमची ताकद शिवबाच्या मागं उभी करा, आपल्या मातीसाठी लढा, असा प्रेरक संदेश समर्थांनी महाराष्ट्रात सर्वदूर पोचवला. तो रामदासी भिक्षेकऱ्यांमार्फतच. यावरून समर्थांची भिक्षेची भूमिका किती व्यापक होती, उदात्त होती ते लक्षात येतं. भिक्षेसाठी रोज नव्या दारी गेल्यामुळं भिक्षेकऱ्याला चांगली वागणूक मिळते. शिवाय अनेक लोक समुदायांना भेटल्यामुळं लोकसंस्कृतीचा अभ्यास होतो. लोकभावनेला वाचा मिळते. त्यांच्या मनातील खळबळीला योग्य दिशा मिळते. समाज संघटन काही एका दिवसात होऊ शकत नाही. माणसांची वृत्ती एका दिवसात पालटता येत नाही. त्यासाठी समाजाला निरंतर प्रबोधन देणं गरजेचं असतं. प्रबोधन करावं लागतं. समाजाचं आतून आणि बाहेरून वैचारिक पोषण करण्यासाठी सतत उत्तम विचारांचं रतीब द्यायला हवं. ते रतीब सतत घालायला हवं. म्हणून उत्तम पुरुषानं न थकता भिक्षेचा अवलंब करत नवनवीन प्रांतात हिंडत राहून समाज प्रबोधनाचं संघटन करण्याचं कार्य करावं, अशी भिक्षेमागची समर्थांची उदात्त व्यापक भूमिका आहे. समर्थ पुढे सांगतात, भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये, परिभ्रमण करावे. म्हणजे भिक्षा मागताना कुरकुर करू नये, भिक्षा मागताना कधीही लाजू नये, भिक्षा मागताना थकून जाऊ नये. भिक्षा मागणाराने परिभ्रमण म्हणजे फिरणे, स्वतःचं परिभ्रमण करावे. पहा, भिक्षा मागण्यासाठी जेव्हा साधक लोकांच्या दारी जातो तेव्हा त्याच्या होणाऱ्या हेटाळणीला घाबरून तो भिक्षेला जाण्यासाठी कुरकुर करू लागतो. भिक्षा मागण्याची त्याला लाज वाटते. भिक्षेचा तो कंटाळा करतो. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांचं उदाहरण घ्या. आईवडिलांच्या पश्चात भावंडांची जबाबदारी छोट्या ज्ञानदेवावर येऊन पडली. उदरभरणासाठी ते एखाद्याला जोडी लावून गावात भिक्षा मागण्यासाठी जात. संन्याशाची पोरं असं म्हणून लोक त्यांना हिणवायचे.
भिक्षा घालण्याची तर दूरच, त्यांच्या झोळीत राख शेण निखारे घालून त्यांना हाकलून द्यायचे. ज्ञानेश्वर दारोदारी होणारा असा अपमान गिळून टाकत अशा रीतीनं भिक्षा पद्धतीतून साधकाची उत्तम पुरुषाची तितिक्षा कमालीची वाढते, जी त्यांच्या आंतरिक जडणघडणीस फारच उपयुक्त असते. भिक्षा मागताना सतत होणारी उपेक्षा तिरस्कार यांची निस्पृहाला इतकी सवय होऊन जाते की त्यामुळं त्यांचं चित्त विचलित होत नाही, त्याला कंटाळा येत नाही. भिक्षा मागताना तो थकत नाही, लाजत नाही. भिक्षा देणारा तो राम समर्थ आहे ना, त्याच्या अधिष्ठानावर निस्पृहतेनं मी भिक्षा मागतोय, मग त्यात लाजण्यासारखं काय? मी कोणा व्यक्तीकडून भिक्षा घेत नाही किंवा कोण्या एका व्यक्तीसाठी ती घेत नाही. दोन देहांच्या निमित्तानं देणारा आणि घेणारा तो रामच आहे. सगुण उपासनेतून ही भूमिका इतकी दृढ झालेली असते की निस्पृहाची भिक्षा मागण्याची लाज पूर्णतया गळून पडते. आजही सज्जनगडावरून भिक्षा फेरी निघण्यामागचं हेच प्रयोजन असावं. पहिली भिक्षा मागताना लाज सोडली आणि कमकुवत मनाला निस्पृहतेचा स्वावलंबनाचा आधार दिला की भिक्षा मागताना हात थरथरण्याचं काही कारणच उरणार नाही. समर्थ पुढे सांगतात, भिक्षा आणि चमत्कार चाकाटती लहान धोर, कीर्ती वर्णी निरंतर भगवंताची. म्हणजे एखादा माणूस भिक्षा मागतो आणि चमत्कार करतो हे ऐकल्यावर किंवा पाहिल्यावर लहान थोर माणसं आश्चर्यचकित होतात. तो भगवंताची कीर्ती निरंतर वर्णन करीत असतो, म्हणूनच चमत्कार घडतात. बघा, समर्थ म्हणतायत की भिक्षेच्या निमित्तानं रामदासी जेव्हा दारात येऊन उभं राहतो तेव्हा प्रभू रामचंद्रच त्यांच्या हातून एखादा चमत्कार घडवून आणतो. त्या योगे प्रभू रामाविषयी लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं असं आहे. भिक्षा मागण्या इतकी निस्पृहता सामान्य मनुष्याच्या ठायी नसते. जिथं चमत्कार तिथं नमस्कार अशी त्यांची वृत्ती असते. संत चमत्कार करायचा म्हणून करत नाहीत, तर बहुजनांना भगवत भक्तीकडं वळवण्यासाठी त्यांना काही चमत्कार करून दाखवावे लागतात. नव्हे, भगवंतच त्यांच्याकडून ते चमत्कार करून घेतो. समर्थांच्या जीवनातील हा एक प्रसंग आपण पाहूया. देशाटन करता करता समर्थ नदीकिनारी असलेल्या गावात पोचले. एका घरासमोर उभं राहून त्यांनी जय जय रघुवीर समर्थ असा मोठ्यानं गजर केला. ते घर एका विधवेचं होतं. घरी दुसरं कोणी नव्हतंच. परिस्थिती बेताची. नशिबाला बोल लावत देवाला शिव्या शाप देत ती घरकाम कसंबसं उरकायची. नैराश्यानं तिला पुरतं घेरलेलं होतं. समर्थांची आरोळी ऐकून ती दारात आली आणि समर्थांना तिनं भिक्षा न घालताच हकलून दिलं. दुसऱ्या दिवशी समर्थ तिच्या दारात भिक्षेसाठी गेले. तेव्हाची तीच गत असं रोज घडू लागलं. समर्थांनी तिच्या दारात जावं आणि त्या बाईनं त्यांना काही न देताच हकलून द्यावं, घालवून द्यावं. समर्थांनीही त्या बाईचा उद्धार करण्याचा जणू संकल्पच केला होता. मध्ये असेच काही दिवस गेले. एके दिवशी दुपारी समर्थ तिच्या दारात हजर झाले. त्यावेळी ती बाई पोतेरं घेऊन जमीन शेणानं सारवत होती. समर्थांची नेहमीची आरोळी ऐकताच ती तणतणतच बाहेर आली आणि ए गोसावड्या, तुला किती वेळेला सांगितलं येऊ नकोस म्हणून, तुला भिक्षाच पाहिजे ना, हे घे असं म्हणून हातातील शेणानं भरलेलं पोतेरं समर्थांच्या अंगावर भिरकावलं. समर्थांनीही त्या भिक्षेचा अवेर केला नाही. त्यांनी ते पोतेरं उचललं आणि शांतपणे नदीच्या दिशेनं निघून गेले. त्या बाईनं शेणाचं पोतेरं फेकलं खरं, पण नंतर तिला त्याचा पश्चाताप वाटू लागला. कधी एखादा तो गोसावी परत येतोय आणि आपण त्याचे पाय धरतोय असं तिला तीव्रतेनं वाटू लागलं. इकडं समर्थ नदीवर पोचले. त्यांनी ते पोतेरं वाहत्या पाण्यात धुण्यास सुरुवात केली.
जसजसं पोतेरं स्वच्छ होत होतं तसतसं त्या बाईंना अधिकाधिक पश्चाताप होऊ लागला. पोतेरं धुता धुता ते इतकं स्वच्छ झालं की बस. म्हणजे अहो, समर्थांनी ते पोतेरं नाही तर त्या बाईचं चित्तच धुवून स्वच्छ केलं. भिक्षेकऱ्याबद्दल तिच्या मनात असलेला आकस, तिरस्कार, भगवंताबद्दल असलेली घृणा, अशी चित्तात असणारी सारी मलिनता समर्थांनी त्या दिवशी धुवून टाकली. तिकडं त्या बाईंच्या डोळ्यात गळागळा अश्रू वाहू लागले. आजपर्यंतचं जीवन आपण किती निरर्थकपणे जगलो या विचारानं ती कळवळून गेली. समर्थांनी मग तिला अनुग्रह दिला. तिच्याकडून भरपूर रामनाम करून जप करून घेऊन तिचा उद्धार केला. भिक्षेचं केवळ निमित्त, पण असे छोटे मोठे चमत्कार करत करत संत बहुजनांना भक्तीच्या वाटेवर घेऊन येतात. भिक्षेसाठी नित्य नवीन ठिकाणी हिंडणं, न कुरकुरता, न लाजता, न कंटाळता भिक्षा मागणं, तसंच काही चमत्कार करून लोकांना भगवंताच्या भजनी लावणं, अशी जणू भिक्षेकऱ्यांसाठीची नियमावली समर्थ सांगत आहेत. भिक्षेचं अनेकांगी महत्त्व पटवून देताना ते पुढं म्हणतात, भिक्षा म्हणजे कामधेनू, सदा फळ नव्हे सामान्यू, भिक्षेस करी जो अमान्यू, तो करंटाजोगी. म्हणजे भिक्षा म्हणजे सदा फळ देणारी कामधेनूच होय. तिला सामान्य मानू नये. जो भिक्षेला अमान्य करतो तो योगी असला तरी भाग्यहीन जाणावा. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भरम चुकती, सामान्य भिक्षा मान्य करीती सकळ प्राणी. म्हणजे भिक्षेमुळे नवीन ओळखी होतात, भ्रम नाहीसे होतात. सर्व प्राणी सामान्यपणे भिक्षा मान्य करतात. भिक्षेमुळं, भीक मागण्यामुळं बऱ्याच ओळखी होतात. पुष्कळ हिंडल्यामुळं, फिरल्यामुळं माणूस ओळखण्याची कला महंताला अवगत झालेली असते. कुलीन, सुसंस्कृत घरात भिक्षेकऱ्याचं बहुतेक वेळेला स्वागतच होतं. आदरानं त्याची विचारपूस होते. अशा घरातील व्यक्तींच्या माध्यमातून महंत समाज प्रबोधनाचं कार्य नेटानं पुढं नेऊ शकतो. अशा ओळखीच्या माध्यमातून अनेक लोक परमार्थ पथावर तो अग्रेसर करत असतो. या आधीच्या ओळीमध्ये समर्थांनी भिक्षा म्हणजे कामधेनू, सदा फळ नव्हे सामान्यू, भिक्षेस करी जो अमान्यू, तो करंटाजोगी असं सांगितलेलं होतं. याचा आपण अर्थ पाहूया. कामधेनू मनातील सर्व इच्छा पूर्ती करते. भिक्षा मागण्यासाठी दारात आलेला विरक्त निस्पृह भिक्षेकरी जणू कामधेनूच होय. कारण आपल्याकडून भिक्षा स्वीकारून तो कल्पनेच्या पलीकडचं असं आतीव समाधान आपल्याला प्रदान करून जातो. त्याच्या झोळीत आपण धान्य किंवा द्रव्य टाकत नसतो, तर त्यासोबतच तो आपले दोष संचित कुकर्म स्वीकारत असतो. एखाद्यानं गुणदोषांसकट आपल्याला स्वीकारणं, याहून दुसरं सद्भाग्य ते काय. भिक्षेकरी भिक्षा घालणाऱ्याचं सर्वार्थानं कल्याणच करत असतो. म्हणून भिक्षेला समर्थ कामधेनू मानतात. भिक्षेकऱ्याचा संपर्क दांडगा असतो. सुख संवाद साधत, नामाची महती सांगत तो अनेकांना भगवंत सन्मुख करत असतो. असं असलं तरी तो संपूर्णतः स्वतंत्र असतो. तो कोणाचा बांधील नसतो. तो ना कोणाच्या पंक्तीला बसत, ना वार लावून जेवत. भगवंताच्या इच्छेनं ज्याचा उद्धार व्हायचा आहे, ज्याचं संचित फळाला आलंय, त्याच्या दारी तो पोचतो. रामचरितमानसमध्ये तुलसीदास म्हणतात, बिनु हरी कृपा मिलही नाही संता. भगवंताच्या कृपेशिवाय आपली संतांशी भेटच होत नाही. भगवंत आपली आठवण काढतोय, त्याला आपल्याला भेटावंसं वाटतंय, म्हणूनच तो भिक्षेकरी आपल्या दारी पाठवतो असं म्हटलं तरी चालेल. म्हणजेच भिक्षा घालणाऱ्याचीही आंतरिक योग्यता असेल तरच भिक्षेकरी त्याच्या दारी येतो. भिक्षेकऱ्याला भिक्षा घालून
आपण त्याच्यावर नाही तर स्वतःवरच उपकार करत असतो, हे ध्यानात घेतलं पाहिजे. म्हणूनच समर्थ म्हणतायत की भिक्षा मागणं ही सामान्य गोष्ट नव्हे. भिक्षेची आणखीन काही वैशिष्ट्य सांगताना समर्थ पुढे म्हणतात, भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती. भिक्षेने प्रगटे महंती स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती. भिक्षा गुणे म्हणजे भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती होय. भिक्षेने महंती प्रगट होते. भिक्षेच्या योगे स्वतंत्रता कायम राहून ईश्वर प्राप्तीसुद्धा होते. भिक्षेस नाही अडथळा, भिक्षाहारी तो मोकळा. भिक्षेकरिता सार्थक वेळा, काळ जातो. म्हणजे भिक्षा मागण्यात काहीही अडथळा नाही. भिक्षाहारी हा उपाधीपासून मोकळा असतो. भिक्षेकरिता जो वेळ लागतो तेवढा काळ सार्थकी लागतो. भिक्षा म्हणजे अमरवल्ली, जिकडे तिकडे लगवली, अवकाळी फळदायिनी झाली. निर्लज्जासी म्हणजे भिक्षा म्हणजे जिकडे तिकडे फळाफुलांनी लगडलेली जणू अमरवेलच आहे. जे निर्लज्ज लोक असतात त्यांना त्यांच्या वाईट दिवसात ती फलदायी ठरते. स्वातंत्र्य आणि ईश्वरप्राप्ती हे दोन गुण भिक्षेकऱ्यास प्राप्त होतात. तो स्वतंत्र असल्यामुळं कुठंही जाऊ शकतो. तो जिथं जातो ते ईश्वरप्राप्तीचं साधन बनवूनच जातो. तो स्वतः निर्भय असतो आणि इतरांनाही तसंच बनवतो. भिक्षेला समर्थांनी अमृतवेल असंही म्हटलेलं आहे. ती सदैव फळाफुलांनी लगडलेली असते. बिकट प्रसंगी जो लाज सोडून निस्पृह वृत्तीनं भिक्षा मागेल त्याच्यासाठी ती फलदायिनी ठरते, असं समर्थ सांगत आहेत. ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती किंवा लौकिकातील उच्च विद्या संपादन करण्याच्या दृष्टीनं ज्ञानोपासना अत्यंत जरुरीची आहे. असं ज्ञान संपादन करतेवेळी अंतरंगात न कळतपणे बळावलेला अहंकार ज्ञानाच्या उपासकास झोळी पसरून कुणापुढं भिक्षा मागू देत नाही. तो त्यास याचक बनू देत नाही. यामुळं जे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेऊ इच्छितात त्याच्या मार्गात अहंकाराचा मोठा अडथळा निर्माण होतो. विद्या विनयेन शोभते असं म्हणतात खरं, पण जितकी विद्या जास्त तितकी अहंता, मगरुरी आपल्या वागण्या बोलण्यातून प्रगटत असते. उच्च विद्या विभूषित असूनही अत्यंत विनयशील असणारी व्यक्ती दुर्मिळच असते. लौकिक विद्येचा अहंकार एक वेळ खपून जाईलही, पण ब्रह्मस्वरूपाशी जर एकरूप व्हायचं असेल, परमतत्वाची अनुभूती घ्यायची असेल तर अहंकार संपूर्णपणे गळून पडला पाहिजे. ज्ञान प्राप्तीमुळं आलेला अहंकार भिक्षेमुळं ठेचला जातो. अहंतेमुळं मृतवत झालेल्या ज्ञानाला जणू नवसंजीवनी मिळते. त्यामुळं परमात्म्याशी तदाकार होण्याच्या दृष्टीनं भिक्षा पद्धती निस्पृह साधकास एका अमृतवेली समान असते, असं समर्थ सांगतायत. भिक्षेतून प्रार्थनेची शक्ती मिळते. याचना करण्यासाठी बळ मिळतं. क्षणभर आपण याचकाच्या भूमिकेत शिरून बघूया. आपण सहजासहजी कुणाकडे भिक्षा मागायला तयार होऊ का? समोर प्रत्यक्ष रामराया दाता म्हणून उभा असताना त्याच्यासमोर आपण हात पसरू शकत नाही. याला कारण आपला कर्तेपणाचा अहंकार. हा अहंकार घालवून मनात शरणभाव निर्माण करण्याचं मोठं काम भिक्षा करत असते. या शरणागतीतूनच ईश्वर प्राप्ती होऊ शकते. भिक्षेच्या माध्यमातून अहंतेचा बिमोड होतो. अंगी निर्भयता येते. काही कारणानं नोकरी गमवावी लागलेले उच्च शिक्षित अनुभवी लोक इतके हवालदिल होतात की बस आता काय करायचं, काय खायचं, कसं जगायचं अशा विचारांनी त्यांचा जीव नुसता कासावीस होऊन जातो. पण ज्याच्या
ज्याचा अहंकार पुरता ओसरलाय, कर्तेपण सुटून राम करताय ही भावना दृढ झालेली आहे, असा आत्यंतिक विनयशील निस्पृह जीवनाच्या कुठल्याही अवस्थेत निर्भय स्वतंत्र राहू शकतो. अशी अवस्था एका साधकाला प्राप्त होते, ती फक्त भिक्षेमुळंच. त्याचबरोबर भिडस्तपणा घालवण्यासाठी आणि अहंकारामुळं गमवावी लागलेली जीवनातील लवचिकता परत मिळवण्यासाठी देखील भिक्षा अत्यंत अत्यावश्यक आहे. सारांश म्हणजे भिक्षा ही आत्मज्ञान संपादनाची गुरुकिल्ली आहे. समर्थ पुढे सांगतात, पृथ्वीमध्ये देश नाना, फिरता उपवासी मरेना, कोणी एके ठाई जना. जड नव्हे म्हणजे पृथ्वीमध्ये इतके अनेक प्रकारचे देश आहेत की त्या देशांतून फिरणारा भिक्षेकरी उपाशी मरत नाही, कारण तो कुठेही एका जागी राहत नसल्यामुळं, म्हणजे नित्य नवीन ठिकाणच्या लोकांमध्ये तो जात असल्यामुळं लोकांना तो जड वाटत नाही. गोरज्य वाणिज्य कृषी, त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी. विसंबो नये झोळीसी, कदाकाळी म्हणजे दूध दुभत्याचा व्यवसाय, व्यापारधंदा किंवा शेती याहूनही भिक्षेला प्रतिष्ठा आहे, म्हणून कधीही झोळीला बाजूला करू नये. भिक्षे ऐसे नाही वैराग्य, वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नसता अभाग्य. एकदेशी म्हणजे भिक्षा मागणे हे वैराग्याचे लक्षण आहे आणि वैराग्यासारखे भाग्य दुसरे नाही. वैराग्य जर नसेल तर तो माणूस एकदेशी आणि भाग्यहीन समजावा. पहा, भिक्षा म्हणजे अंतर्बाह्य वैराग्य, त्यात कर्मबंधन नाही. दररोज नवनवीन ठिकाणी जाऊन भिक्षा मागितल्यामुळं अंगी स्वतंत्रता आणि निर्भयता येते. हेच भिक्षेकऱ्याचं निस्पृहतेचं वैराग्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य समर्थांच्या झोळीत टाकलं, पण समर्थांनी त्यांना ते साभार परत केलं. घरात 18 विश्व दारिद्र्य असूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट म्हणून पाठवलेले किमती जड जावई श्री संत तुकाराम महाराजांनी सविनय परत पाठवून दिले. भिक्षेतून असं प्रखर असं वैराग्य अंगी येतं. त्यासाठी भिक्षा मागण्याची रीत समजावून सांगताना समर्थ पुढे म्हणतात, काही भिक्षा आहे म्हणावे, अल्पसंतोषी असावे, बहुत आणिता घ्यावे, मुष्टी एक. म्हणजे काही भिक्षा आहे का असे कुणाच्याही दारापुढे म्हणावे आणि जी भिक्षा मिळेल त्यात अल्पसंतोषी असावे. भिक्षा घालणाराने अधिक देऊ केल्यास फक्त एक मुठभर भिक्षा घ्यावी. पहा, दारापुढं उभं राहून काही भिक्षा मिळेल का असं मोठ्यांदा म्हणून भिक्षा मागावी. जे मिळेल त्यात समाधान मानावे. आदाशीपणे गरजेपेक्षा जास्त स्वीकारलेली भिक्षा ही भीक ठरेल. कुणी घालण्यासाठी भरपूर भिक्षा जरी आणली तरी त्यातील थोडीशीच स्वीकारावी आणि राहिलेली परत करावी. ही भिक्षेकऱ्याची श्रीमंती होय. भिक्षा हा काही व्यवहार नव्हे, तिथं घासाघीस नसावीच. भिक्षा सुखरूप होण्याचा एक राजमार्ग आहे. यामध्ये भिक्षा घालणारा आणि घेणारा दोघेही समाधान पावेल तरच त्याला काही अर्थ आहे, पावित्र्य आहे. म्हणूनच समर्थ या समासाची समाप्ती करताना पुढे म्हणतायत, सुखरूप भिक्षा मागणे ऐसी निस्पृहतेची लक्षणे, मृद वाग्विलास करणे परम सौख्यकारी. म्हणजे भिक्षा मागताना ती प्रसन्नपणे मागावी, हे निस्पृहाचे लक्षण आहे. सर्वांशी अत्यंत गोड मृदू शब्दात बोलावे, म्हणजे ऐकणारालाही परम सुख मिळते.
ऐसी भिक्षेची स्थिती अल्प बोलिले यथामती, भिक्षा वाचवी विपत्ती होणार काळी. म्हणजे अशी ही भिक्षेची स्थिती येते, यथामती थोडीशी सांगितलेली आहे. पुढे येणाऱ्या संकटातून भिक्षा माणसाला वाचविते. पहा, भिक्षेकऱ्यानं अगदी प्रसन्न चित्तानं भिक्षा मागावी. मृदू आवाजात, मंगल आवाजात ऐकणाऱ्यास आनंद वाटेल असंच त्याचं संभाषण असावं. भिक्षा पद्धती साधकाला निस्पृहतेकडे घेऊन जाते, त्याला सुखरूप बनवते. भिक्षेकऱ्याची अशी काही लक्षणं समर्थांनी या समासात थोडक्यात सांगितलेली आहेत. समर्थांनी भिक्षेचा वसा आयुष्यभर जपला. तिची महती एका समासात सांगणं केवळ अशक्य आहे. दृश्याला करकुचून बांधलेली मीपणाची, अहंतेची दोरी भिक्षेमुळं तुटते आणि सक्तीमुळं पुढं येऊ घातलेल्या आपत्तीपासून त्याची सुटका होते. इतकंच नव्हे तर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवण्यासाठी भिक्षा साधकाला फक्त उपयुक्तच नाही तर वरदायिनी देखील ठरते. यातच तिचं महत्त्व सामावलेलं आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे भिक्षा निरूपन्नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.